नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांचा सन्मान होईल असा तोडगा काढावा, अमित शहांचं आवाहन. मनसेचे राम कदम बीजेपीच्या मार्गावर, शहांच्या सभेत प्रवेश घेण्याची शक्यता. महायुतीसाठी देवेंद्र फडणवीसांचा हिरवा कंदील, मात्र उद्धव निर्णयावर ठाम. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कैदी फरार. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा सन्मान होईल असा तोडगा काढावा. आम्ही 2 पाऊल पुढे आलोय, तुम्हीही 2 पाऊल पुढे या, असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला केलंय. आज ते कोल्हापुरात बोलत होते. विमानतळाजवळच त्यांनी छोटेखानी सभा घेतली. त्यावेळी येत्या काळात राज्याचं नेतृत्व कोणत्या पक्षाने आणि कोणत्या व्यक्तीने करावं हे राज्यातल्या जनतेला ठरवावं लागेल, असं अमित शहा म्हणाले. महाराष्ट्रात भाजपचं सत्तेवर येणार असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन भाजपचा आज प्रचार सुरू झालाय, असंही शहांनी जाहीर केलंय. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल तेव्हाच मोदींचं काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होईल, असं ते म्हणाले. एक काळ असा होता जेव्हा देशाचं नेतृत्व महाराष्ट्रातून होत होतं. औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर होता. सहकार आंदोलनाला समजून घेण्यासाठी महाराष्ट्रात यावे लागत होते. पण आता परिस्थिती वेगळी आहे, असं सांगत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. राजकारणाचं व्यापारीकरण शरद पवार यांनी केलं, अशी टीका अमित शहांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली. तसंच सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर टीका करत ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने अनेक घोटाळे केले, त्या घोटाळ्यांच्या चौकशीचे नाटक केले, परंतु प्रत्यक्षात मात्र निकाल हा शून्य लागला. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचं सरकार आलं तरी महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा आज सकाळी कोल्हापूरमध्ये आले. अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पुढे आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे गेले. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहे शरद बुट्टे पाटील, माजी सभापती, जिल्हा परिषद पुणे. चर्चा होणार आहे आगामी विधानसभेची. हा जिल्हा सभापती म्हणून पिंजून काढत असताना मलाही अनेक प्रशासकीय गोष्टी, विकास योजना मला समजल्या आणि त्याचा फायदा मी माझ्या मतदारसंघात केला. जर एखादा कार्यकर्ता सुशिक्षित असेल तर त्याच्याकडे संघटन कौशल्य असेल, समाजशास्त्राचे ज्ञान असेल आणि सामान्य जनतेशी त्याची जर नाळ जोडलेली असेल तो ग्रामीण विकासाचं तो फार मोठं काम करू शकतो. आणि म्हणून माझा वाकीपाईट मतदारसंघ हा एक विकासाचं मॉडेल म्हणून मी पुढे आणला. त्याच आधारावरती मला पुन्हा 2007च्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा पक्षाने तिकीट दिलं. मी पुन्हा चांगल्या मतात निवडून आलो आणि नंतरच्या काळामध्ये सभागृह नेता म्हणून पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी 5 वर्ष अतिशय प्रभावी काम केलं. हे काम करत असताना मी पंचराज बारकाईनं अभ्यासलं. त्या माध्यमातून मला राज्यातल्या वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करायची संधी मिळाली. यशदा सारख्या राज्य शासनाच्या महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेत मी मानद व्याख्याता म्हणून गेली 5 वर्ष व्याख्यानं देतोय. राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदमध्ये मी फिरलोय आणि या सगळ्या ज्ञानाचा फायदा मी माझ्या भागातल्या ग्रामीण विकासासाठी केलेला आहे. आणि म्हणून अतिशय नियोजनपूर्वक ग्रामीण विकासाचं काम हे आपण उत्तमपणानं करू शकतो हे मी दाखवून दिलेलं आहे. जर ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांचं एकत्रितपणानं प्लॅनिंग केलं तर आपण ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे मी माझ्या कामावर सिद्ध केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहे. येत्या 22 तारखेला मी आणि माझे सहकारी अमोलदादा पवार आणि बाबा राक्षे आम्ही खेड तालुका परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरतोय. जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे तरी दुर्दैवानं आमच्या तालुक्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी अलीकडच्या अनेक वर्षामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. सातत्यानं कारखानदार आणि उद्योगधारजींनी त्यांची भूमिका असल्यामुळं इथला शेतकरी हा अडचणीमध्ये आहे. इथल्या प्रकल्पांचं पाणी पुण्याला जातं पण प्रकल्पग्रस्तांना भामास्केचे न्याय नाही. सेच प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. एमआयडीसीत आमच्या जमिनी गेल्या परंतु आम्हाला परतावे मिळाले नाहीत. आमचं पुनर्वसन झालं नाही. आमच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. जे प्रकल्प आले त्याच्यामध्ये उद्योगाच्या बाजूने या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी भूमिका घेतल्या आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गेले 6 महिने आम्ही बंड करतोय. त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्ही खेड तालुका परिवर्तन आघाडी स्थापन केलेली आहे आणि यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक सदस्य आमच्या बरोबर आहेत आणि खेड तालुक्यातल्या जनतेनं फार मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. गेले 2 महिन्यामध्ये जे मेळावे आम्ही घेतले, हजारो लोक त्या मेळाव्यांना येत आहेत आणि या तालुक्यात परिवर्तन घडवायचं, बदल घडवायचा आणि या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करणारं, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी काम करणारं, या तालुक्यातल्या दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठी काम करणारं नेतृत्व या तालुक्याला हवं आहे आणि म्हणून आपला आमदार या तालुक्याला हवा आहे आणि ती लोकांची अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहोत.
म्हणून ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे. या लढाईमध्ये त्या ठिकाणी सामान्य जनता आमच्या बरोबर आहे. पुढारी नेत्यांच्या अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही आणि म्हणून जिंकण्यासाठी केवळ राजकीय पक्षाची उमेदवारीच असेल लागते असं नाही. जर लोकांची अस्मिता जागृत केली आणि सामान्य माणूस जर आपल्या बरोबर आला तर अनेक इतिहास या देशात आणि महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आणि अपक्ष सुद्धा चांगल्या मतांनी निवडून येऊ शकतो. तशाच प्रकारचा एक नवीन इतिहास हा आम्हाला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तयार करायचा आहे. धन्यवाद. मध्य प्रदेश सिवनी येथे एका निर्दलीय आमदाराने एका कार्यक्रमात माजी महिला खासदारांच्या साडीला हात पुसलाय. यावर चर्चा झाल्यावर वहिनीची चेष्टा केली असं आमदारांनी स्पष्टीकरण केलंय. माजी महिला खासदार नीता पटेलिया यापुढे चालत असताना मागे उभे असलेल्या आमदाराने त्यांच्या साडीला हात पुसले. ही गोष्ट पाहून मंचावर असलेले नेते त्यांच्यावर हसले. हा मंच म्हणजे काही छोट्या सभेचा नव्हता, कारण यावर मध्य प्रदेशचे कृषी मंत्री, जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्यासोबत तेथील आजी खासदार बोधसिंग उपस्थित होते. माहितीनुसार मंगळवारी सिवनीमध्ये शेतकऱ्यांना विमा राशीचं वितरण करण्याचा कार्यक्रम होता. यावेळी स्थानिक आमदार दिनेश राय यांनी माजी खासदार नीता पटेलिया यांच्या साडीला हात पुसला. ही घटना खासदार नीता यांना कळाल्यावर त्यांनी कटू शब्दात आमदार दिनेश यांचा खुलासा घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव मधील मुंडाणा या गावातील अनेक कामं अर्धवट असून अनेक कामांचा बोजवारा उडालाय. या गावातील सचिव MS काळे यांच्या हलगर्जीमुळे अनेक कामं खोळंबल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच गावातील रहीम खा मुराद खा पठाण यांनी या संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून ग्रामपंचायतीच्या कामांच्या चौकशीची मागणी केली जात आहे. दलित वस्त्यांमध्ये मागासवर्गीय लोकांना पाण्याची टंचाई असल्यामुळे दलित फंडातून 3 लाख येऊन सुद्धा या टाक्यांचं काम अर्धवट आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताचं साम्राज्य पसरलंय. मुंडाणा ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी अर्धवट केली जात आहे. या इमारतीसमोर घाणीचं साम्राज्य पसरलंय व अंगणवाडीचं शौचालय चालू केले नाही. मुंडाणा ग्रामपंचायतीमध्ये 20च्या आसपास हँडपंप असून त्यामध्ये काही ठिकाणी ते बंद पडलेत. शौचालयाच्या आजूबाजूला गवत वाढले आहे. याला जबाबदार सचिव असल्याचे महिलांकडून समजले जात आहे. इंदिरा आवास योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा पूर्ण केला नाही. सर्व कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरपणे चौकशी करून कामे पूर्ण करावीत अशी नागरिकांमधून विनंती केली जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र अवलंबून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घाटपिंपरी हे गाव गावकऱ्यांच्या एक विचारानं टँकर मुक्त झालाय. पाणी अडवा पाणी जिरवा कृषी विभागाकडून राबवण्यात येणारी सिमेंट बंधारा रिचार्ज योजना येथील गावकऱ्यांनी यशस्वी राबवून दाखवली आहे. घाटपिंपरी गावाजवळ असलेल्या नाल्यावर असणाऱ्या सिमेंट नाल्या बंधाऱ्यामध्ये गेल्या 2 महिन्यात पडलेल्या पावसाचं पाणी अडवलं गेलं व ते पाणी रिचार्ज शिफ्ट मध्ये भरलं गेलं. यामुळे येथील भूजल पातळीवर लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे परिसरातील हापसे, बोरविल, विहिरी या पाण्याने भरल्या आहेत आणि 2 वर्षापासून टँकर युक्त असलेलं गाव टँकर मुक्त झालंय. अशा पद्धतीने जर आमच्या तालुक्यामध्ये कामं केली तर 80% तालुका असा की अशाच कामाची जास्त आवश्यकता आहे की जे पुनर्भरण म्हणतो आपण. हे पुनर्भरण जमिनीमध्ये डायरेक्ट होतंय आणि 10 HP जे वरून विसर्ग होत होता पाण्याचा ते पूर्ण 2 महिने या भूगर्भामध्ये पाणी मुरलेलं आहे. नागपुरातील प्रसिद्ध मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी दुपारी जन्मठेप झालेला एक कैदी कारागृहातून फरार झाला. यामुळे कारागृहाच्या पहाऱ्यावर प्रश्न केला जात आहे. फरार कैदी हा वर्धा येथील रहिवासी असून सूरज आरखेल असं त्याचं नाव आहे. जेलमध्ये काही कैद्यांकडे मोबाईल असल्याचं त्यावेळी कळालं होतं. शहादा येथील वरिष्ठ नेते श्री अण्णासाहेब PK पाटील यांचं काल निधन झालं. रात्री 11 वाजता त्यांचा मृतदेह शहादा येथे आणण्यात येणार आहे. अण्णासाहेब PK पाटील महाविद्यालयात त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. अखिल भारतीय गुजर महासभा नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष आणि शहादा तालुक्याचे प्राणप्रिय नेते माजी आमदार पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी व शिक्षण महर्षी माननीय श्री अण्णासाहेब PK पाटील यांचं मुंबई येथे उपचार घेत असताना आज दिनांक 18 रोजी दुःखद निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 19 सप्टेंबर 2014 अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा प्रांगणामध्ये होणार आहे. विधानसभेच्या रणधुमाळीवर खेड तालुक्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची मागणी केली जात आहे. आघाडी झाली तरी नियम न पाळता अपक्ष उमेदवारी स्वीकारू असं वक्तव्य काँग्रेसचे अमोल पवार यांनी टाइम टीव्हीशी बोलताना केलंय. खेड विधानसभा हा जो काही विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये
आमचे सगळे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जो मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जो लोकप्रतिनिधी इथला आमदार, त्या आमदारांकडनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारचा विचारात न घेता इथला आमदार काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इथले जे काही धोरण आहे ते पूर्णपणे आमदाराकडे ही इथली सर्व शक्तिस्थानं आमदाराकडे दिलेली आहेत. त्यामुळे कसल्याही प्रकारच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे खेड तालुक्यामधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही निर्धार केलेला आहे की जरी वर पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची आघाडी झाली तरी आमचा इथला काँग्रेसचा कार्यकर्ता आघाडीचा धर्म पाळणार नाही आणि इथं काँग्रेसचा आम्ही बंडखोर, मी स्वतः काँग्रेसचा बंडखोर म्हणून या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवणार आहे हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना ठणकावून सांगितलेलं आहे. आणि काँग्रेसचे आमचे सगळे कार्यकर्ते ताकदीने इथल्या लोकप्रतिनिधीला बदलण्यासाठी जी काही ताकद उभी करायची आहे ती भविष्याच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही उभी करणार आहोत. आणि इथं काँग्रेसच्या विचारांचा आमदार हा या लोकप्रतिनिधीला बदलून आम्ही करू. नागपूर महिला कामगार कमिटीच्या अध्यक्षा राधिका हेडाऊ यांच्या महिलांसाठीच्या आगामी सरकारकडून असलेल्या मागण्या विचारल्या असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. आपने ये अच्छा सवाल किया है कि महिलाओं की सुरक्षा को लेकर कई वादे सरकार करती है. के आने के पहले कई वादे होते हैं और फिर उपचुनाव होने के बाद में उसको अमल भी नहीं किया जाता है. कानून में बहुत सारे ये मिली हुई है कि महिलाओं को सुरक्षा कैसे देनी चाहिए, किस तरीके से होना चाहिए, ये हम भी जानते हैं क्योंकि एक मैं प्रगतिशील घरेलू कामगार संगठन से जुड़ी हूँ और कोई पॉलिटिशियन से जुड़ी नहीं हूँ. हम जब झुग्गी झोपड़ियों में जाते हैं महिलाओं की सुरक्षा को लेकर हम उनको बताते हैं आपको किस फायदों में आपको फायदा होगा और कैसे होगा. उस टाइम में वहाँ तक सरकार इन लोगों की जो भी ये बनाया जाता है, कानून बनाया जाता है इन लोगों को, तो वहाँ तक उनके लिए पहुँचाया नहीं जाता है. संविधान में जो महिलाओं के लिए जो सुरक्षा दी गई है, तो मैं ये चाहती हूँ कि घर घर में उसका लाभ पहुँचाना चाहिए. एकीकडे विधानसभेसाठी उमेदवारांना धुंडाळण्यासाठी राज ठाकरे जातीने लक्ष घालत आहेत, मात्र दुसरीकडे काल पिंपरीत ऍडव्होकेट वॉलेकर आणि आता घाटकोपरच्या आमदार राम कदम भाजपच्या वाटेवर असण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राम कदम भाजपमध्ये प्रवेश करण्याचं वर्तवलं जात आहे. महायुती आम्हाला टिकवायची पण समोरून प्रतिसाद मिळत नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. जागा वाटपावर भाजपने नेहमी मवाळ भूमिका स्वीकारली आहे, पण शिवसेनेने आपला हट्ट सोडला नाही तर चर्चा पुढे कशी सरकणार असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला चर्चेचं आव्हान केलं आहे. चर्चेसाठी आम्ही 2 पावलं पुढे आलोय, तुम्हीही पुढे या असा सल्ला त्यांनी यावेळी शिवसेनेला दिला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीला आता महिनाही शिल्लक नसताना महायुतीच्या जागा वाटपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शिवसेना 150 पेक्षा कमी जागा घेण्यास तयार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेना काय भूमिका घेणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार. आयुर हर्बल शैम्पू का हेयर स्पा ट्रीटमेंट, आमला शिकाकाई दे मजबूत, सॉफ्ट और सिल्की बाल. आयुर हर्बल शैम्पू का हेयर स्पा ट्रीटमेंट. एक फोन कॉल ਤੁਹਾਡਾ ਭਵਿੱਖ ਬਦਲ ਸਕਦੀ ਹੈ.